जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या जे काही पेसा भरती महत्त्वाची जे काही कालची जी हेअरिंग होती, तर ती कालची हेअरिंग आपल्या माहिती आहे की जी सुप्रीम कोर्टामध्ये सध्या 4 तारखेला कोर्ट नंबर जे काही 1 आहे, तर त्या ठिकाणी सध्या ठेवण्यात आली होती। पण संबंधित जी काही हेअरिंग आहे पेसा भरती संदर्भात, तर ती सध्या बघा होऊ शकली नाही। तर ती नेमकी का होऊ शकली नाही त्या संदर्भात देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण जे डिटेल्स असेल तर ती त्या संदर्भात बघा माहिती जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला बघा अशाच प्रकारचे जे काही लेटेस्ट अपडेट असेल ते तुमच्यापर्यंत वेळोवेळी आम्ही पोहोचवत जाऊ। तर सध्या तरी हे जे काही महत्त्वाचा रिपोर्ट होता, तर हा रिपोर्ट बघा, ह्या रिपोर्टमध्ये महत्त्वाचे जे काही IA ॲप्लिकेशन होतं, कारण हे IA ॲप्लिकेशन जे आहे ते सध्या बघा दाखल करण्यात आलेलं आहे। पेसा जी काही 17 संवर्ग भरती प्रक्रिया सध्या थांबलेली आहे आणि ती भरती प्रक्रिया सध्या पुढे बघा त्याला गती येण्यासाठी, ती सुरुवात करण्यासाठी हे महत्त्वाचं जे काही ॲप्लिकेशन होतं, तर ते सध्या बघा त्या ठिकाणी माननीय सुप्रीम कोर्टामध्ये सध्या दाखल करण्यात आलं आहे। आणि हे दाखल केल्यानंतर महत्त्वाचं आपल्याला माहिती आहे की जे सध्या केस जी होती, तर ती केस सध्या आपल्याला 17 तारखेला ह्या ठिकाणी लिस्टिंग झाली होती, कॉम्प्युटर जनरेटची तारीख, आणि ती 17 तारीख बघा जवळपास या ठिकाणी बरेच दिवस होऊन जात होते। तर त्या अनुषंगाने सध्या जे काही ॲप्लिकेशन जे आहे तर ते सध्या बघा मॉडिफाय झालं होतं, आणि मॉडिफाय झाल्यानंतर पुन्हा जी काही डेट होती ती सध्या जवळची डेट सध्या मिळावी ह्यासाठी या ठिकाणी जे काही 4/9/2024 सध्या जे काही केस संदर्भात लिस्टिंग डेट होती, तर ती सध्या बघा कालच्या दिवसाला मिळाली होती। पण ह्या ठिकाणी जे काही कालच्या दिवसाला कोर्ट नंबर 1 मध्ये ह्या ठिकाणी बघा आयटम नंबर 4 होतं, आणि हे 4 आयटम नंबरमध्ये सध्या जी काही सुनावणी होती, तर ती सुनावणी सध्या होऊ शकली नाही। तर नेमकी सुनावणी त्या ठिकाणी का होऊ शकली नाही त्या संदर्भात देखील तुम्हाला बघा माहिती या ठिकाणी सांगू इच्छितो। तर आपल्याला माहिती आहे की जे काही पेसा संदर्भात जी महत्त्वाची ह्या ठिकाणी सुनावणी आहे, तर ती सुनावणी महत्त्वाचं जे काही मुख्य बेंच आहे, तर ते मुख्य बेंच म्हणजे 3 ह्या ठिकाणी जे काही चीफ जस्टिस आहे महोदय, तर त्यांच्या अंतर्गत सध्या सुनावणी असल्यामुळे ह्या ठिकाणी जे तुम्हाला इथं बघा हे जो काही प्रेझेंटेटर्स आहे, तर ह्या प्रेझेंटेटर्समध्ये आपल्याला माहिती आहे की महत्त्वाचे ऑनरेबल द चीफ जस्टिस म्हणजे जे काही मुख्य चीफ जस्टिस आहे माननीय चंद्रचूड साहेब, त्यानंतर दुसरे जे चीफ जस्टिस आहे तर ते ह्या ठिकाणी बघा JB पर्डीवाला साहेब, आणि तिसरे जे काही ऑनरेबल चीफ जस्टिस आहे तर ते आहे मनोज मिश्रा साहेब। असे ह्या ठिकाणी बघा हे जे मुख्य 3 जस्टिसचं जे काही बेंच आहे, तर त्या बेंचच्या आधारावर सध्या पेसा जी काही सुनावणी आहे पेसा केस संदर्भात, तर त्या ह्या ठिकाणी जे तिघे जज ह्या ठिकाणी बघा एकत्र ज्या ठिकाणी येईल, तेव्हाच ह्या ठिकाणी बघा सुनावणी जी काही पुढील सुनावण्या त्या ठिकाणी होऊ शकणार आहे। कारण 3 जज समोर जे काही सुनावण्या आहे, तर त्या सुनावण्या बघा बऱ्याच प्रकारच्या त्या ठिकाणी सध्या केस आहे, आणि त्या केसमध्ये हे जी काही पेसा केस आहे, तर ती पेसा केस देखील संबंधित ऑनरेबल चीफ जस्टिस महोदय त्या बेंचमध्ये असल्यामुळे सध्या ह्या ठिकाणी तिघंचे तिघं ह्या ठिकाणी चीफ जस्टिस जे आहे, तर ते एकत्र त्या ठिकाणी आल्यानंतरच पुढील सुनावणी त्या ठिकाणी होणार आहे। तर आता कालची जी सुनावणी होती, तर कालच्या सुनावणीमध्ये ह्या ठिकाणी महत्त्वाचे जे काही ऑनरेबल चीफ जस्टिस महोदय आहे, तर ते सध्या बघा उपस्थित नव्हते। आता ते उपस्थित नसल्यामुळे संबंधित जे काही महत्त्वाचे ह्या ठिकाणी 3 बेंचसमोर जी सध्या आपली कोर्ट नंबर 1 मध्ये सध्या सुनावणी त्या ठिकाणी आली होती, तर ती सुनावणी सध्या त्या ठिकाणी होऊ शकली नाही। तर त्या संदर्भात बघा ह्या ठिकाणी एक पत्र देखील सध्या जे काही ऑफिशियल सध्या बघा सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाच्या ऑफिशियल वेबसाईटवर सध्या बघा आलेलं होतं। तर ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की जे काही महत्त्वाचं मुख्य बेंच 3 जजेस म्हणजे 3 जे काही जस्टिसचं सध्या त्या ठिकाणी आहे, आणि त्याच्यामध्ये इथं जे काही ऑनरेबल चीफ जस्टिस या ठिकाणी बघा इंडिया विल नॉट होल्डिंग द कोर्ट या ठिकाणी बघा 4/9/2024 असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। तर म्हणजे 4 तारखेला संबंधित जे काही चीफ जस्टिस होते, तर ते चीफ जस्टिस सध्या त्या ठिकाणी उपस्थित न होते, आणि ह्याच्यामध्ये महत्त्वाचे जे काही पुढील जे चीफ जस्टिस आहे ऑनरेबल चीफ जस्टिस JB पर्डीवाला साहेब, आणि ह्या ठिकाणी दुसरे जे काही ऑनरेबल चीफ जस्टिस आहे तर ते मनोज मिश्रा साहेब। तर हे जे आहे तर ह्या ठिकाणी बघा संबंधित जे काही मॅटर होतं संबंधित दिवसाला, तर ते लिस्ट झालेलं मॅटर ह्या ठिकाणी दिस बेंच विल नॉट बी टेकन अप टू हेअरिंग असं संदर्भात इथे सूचनाही देण्यात आलेली होती। म्हणजे या ठिकाणी संबंधित जे काही चीफ जस्टिस महोदय
आहे तर ते त्या ठिकाणी सध्या उपस्थित नव्हते. संबंधित चीफ जस्टिसांचं जे काही वैयक्तिक प्रॉब्लेम असू शकतात किंवा त्यांचं जे काही जे पण स्टेटमेंट असेल त्याच्यामुळे सध्या बघा ते काही उपस्थित त्या ठिकाणी न होते. तर ह्या न उपस्थित असल्यामुळे संबंधित जेवढ्या पण 1 नंबर कोर्टरूममध्ये जेवढ्या पण सध्या हेरिंग होत्या 4 तारखेच्या, तर त्या 4 तारखेच्या सध्या हेरिंग सध्या बघा त्या ठिकाणी होऊ शकल्या नाही. आणि ह्याच हेरिंगमध्ये सध्या जी काही पेसा संदर्भात हेरिंग ह्या ठिकाणी होती आणि ती हेरिंग सध्या बघा होऊ शकली नाही. तर आता नेमकी हेरिंग संदर्भात जी काही पुढील अपडेट असेल तर ती अपडेट नेमकी काय असणार आहे, कारण महत्त्वाचं या ठिकाणी बघा स्वतः हेरिंगच्या ठिकाणी म्हणजे कालच्या दिवसाला संबंधित जे काही माननीय नरहरी झिरवाळ साहेब असेल, त्यानंतर बघा दाभाडे साहेब असेल, त्यानंतर संबंधित जे काही कृती समिती आहे सध्या पेसा 17 संवर्ग भरती संदर्भात कृती समितीमधली जे काही मंडळी आहे तर ती सध्या त्या ठिकाणी उपस्थित होती. आणि संबंधित जी काही पुढील डेट जी असेल तर ती डेट संदर्भात बघा सध्या तरी कॉम्प्युटर जनरेट जी डेट असेल तर ती कॉम्प्युटर जनरेट डेट सध्या त्या ठिकाणी आपल्याला अवेलेबल होणार. तर सध्या तरी आतापर्यंत जी काही अपडेट आहे तर ती अपडेट बघा हा जो स्क्रीनशॉट आहे तर तो आत्ताचा सध्या व्हिडिओ ज्या वेळेला आता आपण क्रिएट करत आहे तर त्या वेळेचा हा स्क्रीनशॉट आहे. तर सध्या तरी जी काही अपडेट आहे लास्ट जी काही प्रेझेंट किंवा लास्ट लिस्टिंग डेट तर ते सध्या 4/9/2024च दाखवत आहे. तर ही जी कॉम्प्युटर जनरेट जी डेट असेल तर ती डेट सध्या बघा अपडेट होईल. तसंच बघा ही अपडेट झाल्यानंतर पुढील जी काही सध्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने जी काही पुढील डेट संदर्भात महत्त्वाचं जे काही हेरिंग संदर्भात बघा त्याच्यावरती विचारविमर्श त्या ठिकाणी होऊ शकतो. आणि एकंदरीत आता डेट नेमकी या ठिकाणी कोणती भेटते त्यानुसार पुढील जी काही प्रक्रिया असेल तर ती देखील बघा पाहणे गरजेचं आहे. तर आशा करूया की जी काही डेट आहे तर ती लवकरात लवकर या ठिकाणी अपडेट होईल. आणि जी काही पुढील नियोजन असेल हेरिंग संदर्भात तर ते त्या ठिकाणी बघा पुढे जे काही जे सध्या बघा महत्त्वाचे वकील महोदय आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने तर त्यानुसार बघा पुढील जे काही मॅटर असेल तर ते त्या ठिकाणी मांडू शकतात. तर सध्या तरी जी डेट आहे तर ती डेट सध्या तरी अपडेट झालेली नाही. आता महत्त्वाचं या ठिकाणी जे काही चीफ जस्टिस महोदय आहे तर ते चीफ जस्टिस महोदय महत्त्वाचे त्या ठिकाणी कधी हजर होतात किंवा ते सध्या त्या बेंचमध्ये कधी या ठिकाणी बघा उपस्थित होतात त्यानुसार पुढील जी काही सुनावणी असेल तर ती सध्या बघा असणार आहे. तर सध्या तरी कालच्या दिवसाला तिघा जजेंपैकी या ठिकाणी बघा तिघं या ठिकाणी सध्या बेंचमध्ये त्या ठिकाणी उपस्थित नसल्यामुळे त्या ठिकाणी जे काही सुनावणी होती तर ती सुनावणी सध्या बघा होऊ शकली नाही. मग ह्याच्यामध्ये आपल्याला जे मुख्य जजेस आहे म्हणजे या ठिकाणी जे 3 बेंचेचं मुख्य जजेसचं बेंच आहे तर हे एकत्र आल्यावरच पुढील जी काही सुनावणी असेल तर ती सुनावणी या ठिकाणी एकंदरीत होऊ शकते. आता पुढील जी काही डेट या ठिकाणी आपल्याला मिळाल्यानंतरच पुढे जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही सध्या बघा कळू शकते. तर सध्या तरी जे काही ऑफिस रिपोर्टनुसार या ठिकाणी नोटीस जी आहे तर त्याच्यानुसार पुढील जी काही डेट असेल किंवा पुढील जे काही हेरिंग संदर्भात सुनावण्या असेल संबंधित मुख्य जजेस संदर्भात चीफ जस्टिस ऑफ इंडिया, त्यानंतर संबंधित जे काही दुसरे जे जज आहे पर्डीवाला साहेब आणि मनोज मिश्रा साहेब तर ह्या संबंधित माननीय जस्टिसांसमोर सध्या पेसा हेरिंग होणार आहे किंवा ह्याच्यावरती जे काही पुढील जे काही सुनावण्या असेल तर त्या सुनावण्या सध्या बघा होणार आहे. तर अशा पद्धतीने सध्या तरी जे काही अपडेट आहे तर ती अपडेट सध्या ही होती. तर संबंधित जे काही पुढील पाठपुरावा असेल किंवा पुढील जे काही शासनाच्या वतीने महत्त्वाचं जे काही सुनावणी संदर्भात प्रक्रिया असेल तर ती बघा लवकरात लवकर सध्या होण्यासंदर्भात टीम जी आहे तर ती त्या ठिकाणी कटिबद्ध आहे. आणि लवकरात लवकर ह्या ठिकाणी बघा सुनावणी होईल. पण संबंधित जी काही आता डेट असेल तर ती डेट एकंदरीत ह्या ठिकाणी कॉम्प्युटर जनरेट डेट सध्या पेसा हेरिंगची नेमकी कोणत्या पद्धतीने त्या ठिकाणी जनरेट होते ते देखील बघणे गरजेचं आहे. तर जी डेट आहे तर ती बघा आज उद्या ह्या 2 दिवसामध्ये सध्या अपडेट होऊ शकते. जशी अपडेट झाली तशी तुमच्यापर्यंत सध्या बघा माहिती पोहोचवण्यात येईल. तर सध्या तरी पेसा केस संदर्भात ह्याच 2 महत्त्वाच्या ज्या काही अपडेट होत्या तर त्या अपडेट म्हणजे या ठिकाणी सध्या कालची सुनावणी त्या ठिकाणी होऊ शकली नाही. संबंधित जे काही चीफ जस्टिस ऑफ इंडिया त्या ठिकाणी सध्या नसल्यामुळे आणि जे काही महत्त्वाची डेट आहे तर ती डेट सध्या बघा अपडेट सध्या झालेली नाही. तर ही जशी अपडेट होईल तशी तुमच्यापर्यंत माहिती ही पोहोचवण्यात येईल. तर सध्या तरी जी महत्त्वाची सुनावणी होती कालच्या दिवसाला आपण सर्वांनी या ठिकाणी ऑनलाईन देखील बघा त्या ठिकाणी
तुम्ही उपस्थित असाल किंवा नसाल, बाकीच्या जे काही कोर्ट नंबर होते तर त्याच्यामध्ये सध्या सुनावण्या सुरू होत्या. फक्त कोर्ट नंबर 1मध्ये संबंधित जी काही सुनावणी होती तर ती सुनावणी कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी बघा झाली नाही. कोणत्याही ज्या काही केस होत्या त्या संदर्भात कोणत्याही प्रकारच्या त्या ठिकाणी सुनावण्या झालेल्या नाही. तर आता पुढील जे काही डेट असेल तर ती डेट आपल्यासाठी महत्त्वाची असणार आहे सुनावणी संदर्भात. तर आशा करूया महत्त्वाचं जे काही होतं ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं. आता पुढील जी काही दिशा असेल तर ती दिशा संबंधित जी काही कृती समिती असेल, संबंधित जे काही लीड करणारे सध्या बघा प्रतिनिधी आहे पेसा भरती संदर्भात, ते तुम्हाला व्हिडिओ आल्यावर वेगवेगळ्या जे काही मीटिंग असेल किंवा अपडेट असेल ते तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवण्यात येईल. तर सध्या तरी ह्या महत्त्वाच्या अपडेट होत्या. तर आशा करूया लवकरात लवकर पेसा भरती संदर्भात हेअरिंग डेट सध्या बघा रिवाईज हो आणि लवकरात लवकर जे काही हेअरिंग असेल तर ती हेअरिंग होण्यासंदर्भात जे काही मंडळी आहे ते देखील कटिबद्ध आहे आणि जो काही सकारात्मक त्या ठिकाणी पाठपुरावा सध्या सुरू आहे. तर आशा करूया लवकरात लवकर ह्यावरती जो काही मार्ग असेल तर तो निघेल. तर सध्या तरी ह्या महत्त्वाचे अपडेट होते. अपडेट जर आवडले असेल व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत राहू. तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.